माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कॉटनच्या ब्लाउज पीसवर हे बघा, कॉटनचा ब्लाउज पीस आहे हा, त्याच्यावर आपण बोट नेक डिझाइन करणार आहोत। 40 छातीचा ब्लाउज आहे। आपण जसं कटिंग करतो मागचा भाग तसाच मी कटिंग करून घेतलाय। हा पूर्ण उंची याची 14 आहे, 1 इंच वाढून मी 15 घेतलाय आणि शोल्डर मी 7.5 घेतलाय। गळा रुंदी 4 घ्यायची, गळा रुंदी 4 घेतली आहे आणि मी इथून 2.5 इंचावर मार्किंग करून घेते। इथून पण 2.5 इंचावर आणि बॉक्स करून घ्यायचा। हा बघा, असं बॉक्स करून घ्यायचा पहिला। त्याच्यानंतर मी इथे 1/2 इंचावर मार्किंग करून घेते। 1/2 इंचावर मार्किंग केली आहे। इथे पण 4 इंचावर मार्किंग करायची। इथून मी 6 इंचावर मार्किंग करते आणि बघा इथे असं 1 इंचावर मार्किंग करते। इथे पण 1 इंचावर मार्किंग करायची आणि हा बॉक्स करून घेतलाय। ह्या दोघांचा मध्य काढायचा। याचा मध्य काढून झाला हा। आता इथून आधी आपण हा गळा करूया। हा 1/2 इंच आपण असंच ठेवलाय आणि इथून मी मार्किंग करून घेतली आहे ही। हे कॅनव्हास पेपर घेतलाय, त्याच्यावर कटिंग करायचंय। हे बघा, आधी टाचण्या लावून घ्यायचे आहेत। आता आपण हे जे मार्किंग केलंय ते कटिंग करायचंय पहिलं। आता हे आपण 1/2 इंचावर कटिंग करून घ्यायचंय। आता आपण आधी प्रेस करून घ्यायचं याच्यावर। हे बघा, मी प्रेस करून घेतलंय। आता आपण हे ब्लाउज पीसवर ठेवायचंय। ही सरळ बाजू आहे, टाचण्या लावून घ्यायच्या आहेत पहिला। हे बघा, मी अशी छोटीशी नॉट बनवून घेतली आहे। ती आपण इथे आतमध्ये ठेवायची आहे। हे कटिंग करून घेऊया आपण मध्ये। आता आपण टक्स मारून घ्यायचे पहिले। मी 4.5 इंचावर टक्सची मार्किंग करून घेतली आहे।
हे बघा मी इथे बटन लावून घेते। हे बघा आपली बोट नेक डिझाईन तयार झाली आहे। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।